कळंबा तलावातील पाणी पातळी झपाट्यानं घटत असल्यानं पाणी संकट आणखीन गडद होत चाललंय. कळंबा, पाचगाव, कोल्हापूर शहरातील काही भागांना वर्षभर पाणीपुरवठा करण्याचं काम हा तलाव करत असतो. जवळपास निम्म्या कोल्हापूरची तहान भागवण्याचं काम हा तलाव करतो. त्यामुळे याची पाणी पातळी घटल्यानं शहरवासियांमध्ये हा चिंतेचा विषय बनलाय. यावर्षी तापमानात कमालीची वाढ झाल्यामुळं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झालं. त्याचबरोबर पाऊस लांबल्यानं हे पाणी संकट निर्माण झालंय. सध्या कळंबा तलावाची पाणी पातळी 9 फुटांवर आली आहे. ती 7 फुटांवर गेल्यावर पाणी उपसा बंद करण्यात येतो. कोल्हापूर महानगरपालिकेकडून दररोज 1.5 MLD तर कळंबा ग्रामपंचायतीकडून 2 MLD पाण्याचा उपसा सुरू आहे. उपशाचं योग्य नियोजन न केल्यास आगामी काळात कोल्हापुरात पाणी संकट आणखीन गडद होण्याची शक्यता आहे. दरम्यान पाणी पातळी घटल्यानं कळंबा तलावात असलेल्या शाहूकालीन विहिरीचं अंतरंग दिसू लागलंय. विहिरीचं दगडी बांधकाम, तिची रचना याचं अंतरंग खुलं झालंय.